मित्रांनो, कोकण म्हणलं की नेहमी आपल्या डोळ्यासमोर येतात ते समुद्र किनारे आणि बीच रिसॉर्ट्स। पण आम्ही ह्यावेळी राहिलो गावाकडच्या घरात। ह्या हिरव्यागार झाडांच्या मध्ये लपलेल्या कौलारू घरांच्या ह्या गावात आम्ही भरपूर फिरलो। गावातल्या ह्या 300 वर्ष जुन्या सुंदर कलाकुसर असलेल्या केदारेश्वर मंदिराला भेट दिली, इथली माहिती समजून घेतली। इथून जवळच असलेल्या रत्नागिरीकरांच्या फेवरेट भाटे बीच आणि हिडन जेम असलेल्या वांगणी बीचला पाण्यात भरपूर धमाल केली। आणि परत जाताना पाहिले हे मिऱ्या बंदरात 4 वर्षे अडकून पडलेले भले मोठे परदेशी जहाज। हे सर्व आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहिल्या दिवशी आम्ही पुण्याहून निघून गणपतीपुळेच्या बाप्पांचे दर्शन घेऊन आरेवारेला मुक्काम केला। ते पण आपण या सहलीच्या पहिल्या भागात पाहिले आहेच। आज आम्ही वारे बीच वरून निघून थेट पोहोचलो रत्नागिरी पासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या कसोब गावातल्या या पारिजात ॲग्रो टुरिझम मध्ये। नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणामध्ये राहतोय ते कुठल्या एखाद्या लॅविश हॉटेलमध्ये नाही, रिसॉर्टमध्ये नाही, तर या कोकणातल्या गावाकडच्या घरामध्ये, म्हणजेच या रत्नागिरी जवळच्या कसोब गावातल्या पारिजात ॲग्रो टुरिझममध्ये। ह्याला यांनी टॅगलाईनच दिली आहे की गावाकडचं घर। कसोब ह्या एका टिपिकल रत्नागिरीतल्या कोकणातल्या गावामध्ये वसलेलं आहे हे पारिजात ॲग्रो टुरिझम। अगदी आजूबाजूला जर आपण नजर टाकली तर सगळीकडे आंब्यांची, नारळांची आणि फणसांची झाडं आहेत आणि गावातली टिपिकल अशी कोकणी कौलारू घरं, लाल चिऱ्याची घरं आपल्याला पाहायला मिळतात। चला आपण आता या पारिजात ॲग्रो टुरिझमच्या राहण्याची व्यवस्था कशी आहे ती पाहूयात। हा एक मोठा हॉल इथे आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 जण व्यवस्थित राहू शकतात। टीव्ही आहे, AC आहे आणि त्याचबरोबर इथे बाजूला एक बेडरूम सुद्धा आहे, म्हणजे अजून एक फॅमिली या बेडरूम मध्ये राहू शकते। 2 फॅमिलीसाठी किंवा एका मोठ्या ग्रुपसाठी ही छान व्यवस्था आहे। इथले वॉशरूम सुद्धा स्वच्छ आणि नीटनेटके आहे। जेवण करून आम्ही इथून 4 किलोमीटरवर असणाऱ्या भाटे बीचवर निघालो। रत्नागिरीपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असल्याने बीचवर बऱ्यापैकी गर्दी होती। खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल्स, मुलांसाठी भरपूर खेळणी, असं टिपिकल चौपाटीचं स्वरूप या भाटे बीचला प्राप्त झालं होतं। रत्नागिरी शहरापासून अगदी जवळ असणारं आत्ता आपण आहोत भाटे या समुद्रकिनाऱ्यावर। रत्नदुर्ग किल्ला, लाईट हाऊस आणि या बाजूला आहेत काही टेकड्या, यांच्यामध्ये हा सुंदर असा समुद्रकिनारा तयार झालेला आहे। छान हिरवीगार सुरूची उंच उंच झाडं आहेत, मऊ मऊ वाळू वा आणि खळाळता समुद्र, मस्त। इथून आम्ही ड्रोन उडवायचा प्रयत्न केला, पण नेमका हा रत्नागिरी एअरपोर्ट झोन मध्ये येत असल्यामुळे इथून ड्रोन वरच उडत नाही आणि त्यामुळं नेमका आपण ह्या भाटे बीचच्या एरियल व्ह्यूला मात्र मुकणार आहोत। समुद्राच्या या थंडगार लाटांमुळे खूपच आल्हाददायक वाटत होतं। आम्ही बराच वेळ या बीचवरच्या वाळूमधून फिरलो। इथून अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या सुंदर नजाऱ्याचा अनुभव घेतला। रत्नदुर्ग किल्ला आणि त्यावर असणारे लाईट हाऊस याच्या पार्श्वभूमीला हा भगव्या रंगाचा सूर्य अस्ताला चाललेला खूपच सुंदर दिसतोय। भाटे बीच जवळच काजळी नदी समुद्राला येऊन मिळते आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय तो आहे रत्नागिरी सी लिंक, ज्याला भाटे ब्रिज असंही म्हणतात, जो की रत्नागिरी शहर आणि या भाटे गावाला जोडतो। समुद्राच्या एका बाजूला हे सीगल पक्षी आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत असताना दिसले। फिरून झाल्यावर किनाऱ्यावर हे शहाळ्याचं मस्त ताजं पाणी घेतलं। शहाळं विकणाऱ्या ह्या ताईंना पाहून फारच कौतुक वाटलं। भाटे बीचच्या या किनाऱ्यावरती
बरीचशी सुरूची मोठी मोठी झाडं आहेत. सुरूची झाडं ही प्रत्येक किनाऱ्यावरती असणं फार गरजेचं आहे. म्हणजे कोणतंही वादळ आलं की पहिल्यांदा ही झाडं त्याला थोपवून ठेवतात आणि पुढची हानी ही टळते. ते बीचवरून परत कसोपला येईपर्यंत रात्र झाली होती आणि पारिजातमध्ये गरमागरम जेवण सुद्धा तयार होते. आम्ही पारिजात ॲग्रो टुरिझममध्ये आत्ता रात्रीचं जेवण घेतोय आणि आमच्या जेवणामध्ये मस्तपैकी रत्नागिरी हापूसचा आमरस आहे स्वीट डिश म्हणून. आणि बाकी हे प्युअर व्हेज असल्यामुळे आपण व्हेज थाळी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये मस्त भाजी, आमटी, घरच्याच आंब्याचं कैरीचं लोणचं. इथल्या जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे जेवण तर सुग्रास होतच, त्याचबरोबर इथले लोकही आपुलकीने जेवायला वाढत होते. सकाळी जाग आली तीच वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने. सुप्रभात. कोकणातल्या या सुंदर सकाळी आम्ही आता इथं झोपाळ्यावर बसून चहा घेतो आणि चहा घेऊन आम्ही आता इथून जवळच असणाऱ्या वायंगणी बीचला फेरफटका मारायला जाणार आहे. गाडीने 5 मिनिटात आम्ही ह्या वायंगणीच्या बीच पर्यंत पोहोचलो. गाडी तिथेच पार्क केली. शेजारीच एका नारळाच्या बागेत एक काका अगदी सफाईदारपणे नारळाच्या झाडावर चढून नारळ काढत होते. त्यांचे ते कौशल्य पाहून खरंच खूप आश्चर्य वाटले. कोणतेही साधन न वापरता हे काका एवढ्या उंच झाडावर सरसर चढत गेले आणि नारळ खाली टाकायला सुरुवात केली. वायंगणीचा समुद्र किनारा खूपच सुंदर आहे. जणू काही रत्नागिरी मधला हा एक हिडन जेमच. कसोबच्या आमच्या होमस्टे पासून हा वायंगणीचा बीच फक्त 2 किलोमीटर आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आम्ही या निर्मनुष्य बीचवरती मस्त आनंदात फिरतोय. अगदीच वर्दळ नसल्यामुळे समुद्राच्या लाटांचा या बीचचा आम्हाला भरपूर आनंद घेता येतो. किनाऱ्यावर आम्ही सोडून इतर कोणीच नव्हतं, त्यामुळं एक मस्त फील येत होता. मुले सुद्धा आनंदात आणि मजेमध्ये पाण्यामध्ये छान खेळतायत. काय मुलांना मजा येते का? तसा हा समुद्र किनारा फार मोठा नाही, पण अतिशय सुंदर आहे. ह्या छोट्या बीचच्या एका बाजूला हा असा काळ्या दगडांचा पॅच आहे, तर दुसऱ्या बाजूला ही टेकडी आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे समुद्राच्या लाटा मस्त चमकत होत्या. 2 तास आम्ही ह्या किनाऱ्यावर घालवले. किनाऱ्यावरची रम्य सकाळ अनुभवली. किनाऱ्यावरची समुद्राच्या दिशेने झुकलेली नारळाची झाडे, पांढऱ्या वाळूचा किनारा, खळाळत येणाऱ्या शुभ्र लाटा, निळाशार समुद्र, बाजूने डोंगर, त्यामुळे अगदी चित्रवत वाटावा असाच इथला नजारा होता. किनाऱ्याच्या ह्या बाजूला ह्या खडकांवर लाटा धडकून एक मस्त दृश्य पाहायला मिळत होतं. समुद्री किनारपट्टी लगत अशी ही मस्त केतकीची म्हणजेच केवड्याची बेटं आपल्याला दिसतात, जे आपण गणपतीला वाहतो आणि सुवासिक म्हणून खूप प्रसिद्ध आहे. त्याचं हे बेट मस्त मोराने पिसारा पसरवावा तसं हे छान असं मोठं बेट आहे. वायंगणी बीचवरून आम्ही आता परत पारिजातकडे निघालो. रस्त्याच्या कडेला हे झाडे आणि इथे मस्त असे रायवळ आंबे पडलेत. आम्ही ते घेतोय आणि आम्ही पोहोचेपर्यंत नाश्ता तयार होता. नाश्त्याला मस्त गरमागरम पोहे, ओल्या नारळाचा खव आणि त्याच्यावरती बारीक शेव, त्याचबरोबर नाचणीचे पापड आणि घरच्या आंब्याचं लोणचं असा मस्त बेत आहे. या नाश्ता करायला. इथे आपल्याला हे घरी बनवलेले आमसूल दिसतात. ते एकदम ताजे मस्तपैकी त्यांनी सुकायला ठेवलेले आहेत. नमस्कार मंडळी, आपल्याबरोबर या पारिजात होमस्टेचे संचालक श्री धनंजय जोशी आहेत. आपण जरा त्यांच्याकडून ह्या होमस्टेची कन्सेप्ट समजून घेऊयात. नमस्कार, माझं नाव धनंजय जोशी. रत्नागिरीपासून पारिजात होमस्टे हे आपलं 7 किलोमीटर अंतरावर हे ॲग्रो टुरिझम होमस्टे असं आहे. याची सुरुवात आपण 22 साली केली
ही जी मागं बिल्डिंग बघता ही आपण बांधलेली आहे आता अलीकडे, त्यासाठी हे आमचं जुनं घर आहे 100 वर्षापूर्वीचं. आमचा हे सुरू करताना एवढाच उद्देश होता की आपलं मूळ घर आहे, या मूळ घराला काही धक्का नाही लावायचा. तर ते जोडून काय करता येईल. अनेक लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही घरामध्ये काही एका भागामध्ये करा, पण त्याचबरोबर आम्हाला पर्यटकांना आधुनिक सुविधा पण द्यायच्या होत्या, त्यांची सुरक्षा पण लक्षात घ्यायची होती. आणि त्यामुळे आम्ही असं स्ट्रक्चर बांधताना की हा सगळ्या काळजी घेतली की त्याच्यामध्ये आतमध्ये साधं पाल विंचू सरपडणारं जनावर हे देखील कोणी आत शिरणार नाही, घाबरणार नाहीत पर्यटक. हे आपलं 100 वर्षापूर्वीचं पारंपरिक घर. तशी कसोब गावामध्ये आमची ही 14वी पिढी आहे. 14वी पिढी. हो, म्हणजे साधारण 1658 सालात म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात इथे या काळात आमचे पूर्वज आले असा उल्लेख आहे. हे जसं त्यावेळी बांधलेलं तसंच आज आहे. याच्यात काही आम्ही स्ट्रक्चरल बदल काही केलेला नाही. मग याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला लाकडी पिंजरी बघायला मिळते. मग त्याच्यावर ही मातीची कौलं आहेत. भिंती ज्या आहेत ते चिऱ्याचे आहेत, खूप मोठे मोठे असे 4-4, 5-5 फूट लांबीचे चिरे आणि खूप असे 1 ते 1.5 फूट रुंदीचे असे चिरे. आणि ते एकमेकाला जोडताना सिमेंट नव्हतं त्या काळात, त्यामुळे ते चुना गुळ याचा वापर केलेला आहे. जे की किल्ले बांधताना जे टेक्निक व्हायचं त्याने. इव्हन याचं आपल्या भिंतीचं जे प्लॅस्टर दिसतं गुळगुळीत, हे सुद्धा सगळं चुन्यामध्ये केलेलं आहे. याच्यात सिमेंटचा वापर कुठेही नाही. फक्त आम्ही बदल एवढाच केला की जमिनीच्या पूर्वी मातीच्या होत्या त्या आता मेंटेनन्सच्या दृष्टीने थोडं कठीण झालं, त्यामुळे फ्लोरिंग फक्त आपण आता ते टाईल्सचं केलं, एवढाच फक्त बदल केलाय. बाकी स्ट्रक्चर सगळं आहे तसं आहे. पारिजातमध्ये इथेच तयार केलेले कोकणी पदार्थ सुद्धा विक्रीसाठी होते. आपण हे सगळे होम प्रॉडक्ट बनवतो आणि हे सगळे सीझनल प्रॉडक्ट आहेत. हे फणस वेफर्स तळलेले घरे, हे आंबा पोळी, मँगो पापड असं पण म्हणतात त्याला. म्हणजे आपला पल्प जो असतो तो ड्राईड करून विथ शुगर आहे तो, पण ड्राईड करून वाळवलेला आहे पूर्ण. आणि ही मँगो कॅन्डी आहे. आपला अल्फान्सो जो ऑर्गॅनिक हापूस आहे त्याचा रस काढलेला आहे आणि हा रस फक्त आटवलेला आहे चुलीवर, आणि त्यामुळे चुलीचा एक फ्लेवर येतो त्याला. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये शुगर घातलेलं नाही. शुगर फ्री ज्यांना कॅन्डी पाहिजे असेल तर त्यांना हा ऑप्शन चांगला आहे. मस्तच. नाश्ता झाल्यावर धनंजय दादा आम्हाला गावातले 300 वर्ष जुने महादेवाचे हे केदारेश्वर मंदिर दाखवायला घेऊन गेले. हे मंदिर सुमारे 350 वर्षापूर्वीचं आहे आणि याच्यात कुठेही बांधकामामध्ये खिळा वापरलेला नाही. हे सगळं इंटरलॉकिंग पद्धतीने हे बांधलेलं आहे. म्हणजे वरचं लाकडी जे स्ट्रक्चर आहे हे इंटरलॉकिंग आहे. बरोबर. म्हणजे सर्व असे एका ठिकाणी आणून त्याला एका सिंगल पॉइंटला असं झुंबरासारखं बसवलेलं आहे. आणि ही प्रत्येक खांबावरची नक्षी ही वेगवेगळी आहे. प्रत्येक नक्षी काहीतरी वेगळं दाखवते. त्याच्यामध्ये पण सायन्स आहे आणि खूप लोकांनी आता अभ्यास करून त्याच्यामध्ये काय काय आहे आणि ते चित्र काय दाखवतात, ते कुठचा काळ आहे हे देखील ते सांगतात अभ्यासात. आता याच्यामध्ये घोड्यासारखा दिसणारा एखादा प्राणी आहे, इथे कुठलं तरी फुलाचं कदाचित कमळाचं चित्र आहे, इथे हत्ती आहे, एक माणूस आकृती आहे, घोडा आहे, पोपट आहेत. हे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार, आणि त्याच्यावर हे लाकडाने केलेलं कोरीवकाम, गणपतीची मूर्ती, आणि त्यावर हा कीर्तिमुख आहे. हा आहे कसोबचा श्री केदारेश्वर. ही आपण जी शाळू पाहताय, मी शंकराची पिंडी पाहताय, ही स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे आपल्या घराच्या मागे जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये तो या स्वरूपात सापडला. म्हणजे आमचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांना हा मूर्ती स्वरूपात अशा स्वरूपात सापडला, स्वप्न दृष्टांत दिला. कोकणात प्रत्येक गावात ही अशी सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे असतात. आपण जेव्हा जेव्हा कोकणात जाऊ तेव्हा आवर्जून इथल्या या मंदिरांना भेट दिली पाहिजे, तिथली माहिती समजून घेतली पाहिजे. हे माझ्या बाजूला जे पाहताय ते आहे बकुळीचं झाड. प्रचंड मोठं आणि जवळजवळ 100 वर्ष जुनं असं हे झाड. हे झाड माझे बाबा सांगतात, माझे बाबा आता 28 वर्षाचे आहेत. ते सांगतात की माझ्या लहानपणी मी हे मोठं झाड बघितलेलं आहे. म्हणजे किती जुनं असेल आपण कल्पना करू. 100 पेक्षा नक्कीच जुनं असणार ते. हे मी ज्या झाडावर बसलोय तो आहे पायरी आंबा. तोही जवळजवळ 100 वर्ष जुना आंबा आहे. कोकणामध्ये ही जुनी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. तर थोडक्यात आपल्याला गावाकडचं जर घर अनुभवायचं असेल, कोकणातली संस्कृती अनुभवायची असेल, इथली लोकं अनुभवायची असेल तर या कसोब गावातल्या पारिजात ॲग्रो टुरिझमला आपण अवश्य भेट दिली पाहिजे. आम्ही जाताना मस्त कोकणातला फणस घेऊन चाललो. निघताना आम्ही एक आगळे वेगळे ठिकाण पाहायचे ठरवले. 4 वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग वादळात एक परदेशी इंधनवाहू जहाज वादळामुळे या रत्नागिरी जवळच्या मिऱ्या बीचला येऊन धडकले आणि इथेच अडकून पडले. आता हे खास जहाज पाहण्यासाठी म्हणून बरेच जण इथे मिऱ्या बीचला येत असतात. आम्ही गेलो तेव्हा समुद्र खवळलेला होता.
आणि मोठमोठ्या लाटा ह्या अडकलेल्या जहाजावर धडकत होत्या. एकंदरीत हे जहाज मात्र एखाद्या हॉरर चित्रपटात असावं असंच वाटत होतं. तुम्हीही कधी रत्नागिरीजवळ गेलात तर हे जहाज नक्की पाहून येऊ शकता. याच्या लोकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा होता आपला कोकणातला एक वेगळा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कोकणची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर काही शंका असतील त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. या सहलीचा संपूर्ण खर्च मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. तर भेटू अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.